नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता काव्याला खूपच पश्चाताप होत असतो. तर संधीचं सोनं करण्यासाठी आता तिथे रम्या येते आणि तिला आता सगळं काही जाणून घ्यायचं असतं की नक्की फार्म हाऊसवर काय घडलं होतं. त्याचमुळे रम्या आता काव्याला इमोशनली ब्लॅकमेल करून सगळं विचारण्याचा प्रयत्न करत असते. तर मित्रांनो, काव्या ही तेवढीच हुशार असते आणि ती रम्याला काही न सांगता बाहेरचा रस्ता दाखवते. तेच आता दुसरीकडे नंदिनीची होणारी धावपळ आता काव्याला काय बघवली जात नसते. एवढं सगळं करूनही नंदिनीला जीवाला बघायला मिळत नाहीये. हे बघून आता काव्या स्वतःला शिक्षा देते. तर आता एक मोठी छडी घेऊन ती स्वतःच्या हाताला मारत असते आणि बोलत असते की हे सगळं माझ्यामुळे झालं आहे. जीवाची प्रकृती गंभीर झाली आहे. नंदिनी ताईची कसली चूक नसताना सगळे तिला ओरडत आहे. तर ती आता स्वतःला मारून घेत असते. त्याचवेळी आता तिथे पार्थ येतो आणि तिच्या हातातून ती छडी हिसकावतो. तर आता पार्थ काव्याला विचारण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही स्वतःला शिक्षा का देताय, पण मात्र काव्य आता काहीच बोलत नाही. तर पार्थला असा संशय येतो की काव्य स्वतःलाच गुन्हेगार तर समजत नाही आहे ना. तर दुसऱ्या दिवशी आता डॉक्टर सांगतात की जीवा बऱ्यापैकी रिकवर झाला आहे. त्याचमुळे आता सगळेच त्याला भेटत असतात. तर आता काव्य ही जीवाला भेटायला जाते आणि त्याच्या बाजूला बसून ती आता ढसाढसा रडू लागते. काव्या म्हणते की अरे तुझ्यात जीव आहे रे माझा, तू जरी स्वतःला भाजून घेतलं ना तरी सगळ्या वेदना मला होत आहेत. तर आता मी तुला या सगळ्यांपासून मुक्त करणार आहे. तुझ्या आयुष्यातून मी कायमची लांब निघून जाणार. प्लीज जीवा, मला माफ कर असं वागण्यासाठी. आपली साथ इथेपर्यंतचीच होती. तेवढ्यातच तिथे नंदिनी येते आणि ती विचारू लागते की तू जीवांची माफी का मागत आहे आणि कुठे निघून जाणार आहेस तू. तर यावर काव्या काहीच बोलत नाही. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं, काव्या आणि जीवाचं खरं नातं नंदिनीसमोर यायला हवं का? कमेंट करा.